नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्राईम टाइम महाराष्ट्रवरती। आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू दीपोत्सवाला एकत्र आले। प्रथमतः दीपोत्सवाला राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना निमंत्रण देणार होते, ते त्यांनी दिलं। त्यानंतर उद्धव ठाकरे उद्घाटन करणार एवढं मात्र ठरलेलं। तसे आशयाचे बॅनर जे आहे ते अगोदरच लागलेले। मात्र आज जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले, तुम्ही पाहू शकता याच बॅकग्राऊंडने ते एकत्र आले, तेव्हा राज ठाकरे जे होते ते गाडीचे सारथी होते, ते ड्रायव्हर सीटवरती बसलेले, बाजूला उद्धव ठाकरे होते, मागे बाळा नांदगावकर देखील होते, मनसेचे नेते, आणि संजय राऊत देखील त्याच गाडीमध्ये होते। आता ते एकत्र जेव्हा आले त्यानंतर इथेच त्यांनी दोन बंधू जे आहेत ते आपल्याला एकत्र पाहायला मिळाले। तेव्हा हा जो परिसर होता तो संपूर्ण परिसर आता सध्या तुम्हाला इथे दीपोत्सव झाल्यामुळे संपूर्ण प्रकाशमय झालेला दिसेल, मात्र हा जो परिसर होता तो अगोदर संपूर्ण अंधारात होता। आणि त्यानंतर दोन्ही बंधूंनी एंट्री मारली, तुतारी वाजल्या, आणि मराठी माणसाची जी एक अस्मिता असते तिथे कुठेतरी हात घालणारा, मर्माला हात लावणारा तो क्षण होता। नक्कीच संपूर्ण परिसरामध्ये एक वेगळाच आनंद जो होता तो दीपोत्सवाच्या अगोदरच पाहायला मिळत होता। दोन बंधू एकत्र आले, ते त्या बाजूला गेले, त्यांनी जे स्विच होते ते ऑन केले, आणि त्यानंतर हा दीपोत्सव जो आहे तो झालेला आहे। आता या दरम्यान उद्धव ठाकरेंनी देखील एक महत्त्वाचं वक्तव्य केलं। मराठी माणसाची एकजूट, ही जी एकजूट आहे ती सगळ्यांसाठी एक आनंदमय असणार आहे, प्रकाश आणणारी असणार आहे, अशा प्रकारचं एक वक्तव्य केलं। त्यामुळे त्यांचं वक्तव्य महत्त्वाचं होतं। जी पोस्ट जी होती ती जी आपल्याला पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळाली, ती दोन बंधू एकत्र आल्यावरती ते जेव्हा खांद्यावरती हात ठेवतात ती जी पोस्ट होती ती पोस्ट पुन्हा एकदा इथे आपल्याला देखील पाहायला मिळाली। दीपोत्सव जो आहे तो अशा प्रकारे एक म्हणता येईल की दोन बंधू एकत्र एका गाडीमध्ये येताना पाहायला मिळाले, त्यामुळे सगळ्यांच्या मनात जो आहे तो एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला। आज दिवाळीचा आता पहिला दिवस आहे, आजपासून दिवाळी जी आहे ती दादरमध्ये देखील अशीच प्रकाशमय असणार आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे इकडे जी आतिषबाजी झालेली आहे त्याचा व्हिडिओ देखील तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल, तो व्हिडिओ आम्ही काढलेला आहे। ही आतिषबाजी या बाजूला झाली, दोन बंधू देखील आतिषबाजी ती पाहत होते, त्यामुळे हा संपूर्ण आता परिसर जो आहे तो नक्कीच आता या दीपोत्सवानंतर पुढे काय होणार आहे, कारण की आता निवडणुका ज्या आहेत स्थानिक पातळीच्या लागणार आहेत, आणि ह्या निवडणुकांकडे आता लक्ष असणार आहे। त्यामध्ये हे दोन बंधू काय करतायत, कौटुंबिकरित्या एकत्र आलेत, त्यांची राजकीय युती होते का हे पाहण्यासारखं असणार आहे। दरम्यान असे जे अपडेट्स आहेत, महत्त्वपूर्ण अपडेट्स जे आहेत ते आम्ही तुम्हाला देणार आहोत। आता दीपोत्सव झालेला आहे, यापुढची जे काही अपडेट्स येतील ते देणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।